मध्ये आलेला आहे। दरम्यान काही वेळापूर्वी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांनी। आपल्यासोबत तेजस्वी घोसाळकर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। ताई, काय सांगाल, तुम्ही आता फेट्या बांधलेल्या आहेत आणि 12 वाजता या ठिकाणी महापौरपदी भाजपचा महापौर या ठिकाणी बसणार आहे। खरं तर खूप आनंदाचं आमचं वातावरण आहे। 25 वर्षानंतर हे मुंबईचं महापौर हे भाजपचं होणार आहे। खूप आनंद आहे आणि त्याचप्रमाणे आज मुख्यमंत्री आमचे माननीय देवेंद्र फडणवीसजी आज येणार आहेत, त्यामुळे अजूनही दुगणा आनंद झालेला आहे। त्यामुळे खूप छान वाटतं। संपूर्ण वातावरण आपण बघितलं तर सीएसटी परिसराचं भगवामय करून टाकलेलं आहे। काय आज BMC पण भगवा फेटा घातलेला आहे। सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नगरसेवकांनी आज थीम ठेवलेली आहे भगव्याची, आणि आज सगळं मुंबई हे भगवमय झालेली आहे। विकासाच्या दृष्टीने मुख्यमंत्री यांनी बोललेलं तर विकास घेऊन आपण पुढे जाणार, विकासाच्या दृष्टीने निवडणूक लढवली होती। आता कसं चॅलेंज असणार आहे, कारण की जे सत्तेमध्ये होते ते आता विरोधामध्ये आले। निवडणूक आम्ही ही विकासासाठी लढवली होती। आम्ही लढलो विकासासाठी आणि जिंकलो विकासासाठी, आणि आता महापौर होणार आहे आणि काम करणार आहे फक्त विकासासाठी, तर विकासच असणार आहे। आपण या अगोदर शिवसेनेमध्ये होतात, महापौर या टायमाला प्रत्येक वर्षी शिवसेनेतच बसलेला होता, पण ही आता सत्ता पलट झालेली आहे। काय वाटतं, म्हणजे हे लोकांचं कौल आहे, बाकी काही नाही। थँक्यू। तर आपण या ठिकाणी बघितलं तर तेजस्वी घोसाळकर होत्या, त्यांनी बोलले ह्या लोकांचा कौल आहे, नागरिकांचा कौल आहे। त्यांना वाटत होतं या ठिकाणी विकासाच्या दृष्टिकोनातून मुंबई पुढे जावं आणि त्या दिन कौल दिलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकी सर। म्हणजे भावनिक मुद्दे ना, सगळे भावनिक मुद्दे, विकासाचं काहीच नाही। त्यामुळे दुपारी 12 वाजता महापौर निवडीचा कार्यक्रम पार पडणार आहे आणि त्यानंतर महापौर आणि उपमहापौर आपापल्या दालनामध्ये जाऊन पदभार स्वीकारतील। सर्व नगरसेवक मुंबई महानगरपालिकेमध्ये आलेले आहेत। मुंबईमध्ये जवळपास 44 वर्षांनी भाजपचा महापौर बसतोय आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या आनंदाचं वातावरण प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळतं। आपण दृश्य पाहतोय मुंबई महानगरपालिकेच्या दालनामधली। प्रत्येक नगरसेवक हा भगवा फेटा घालून आता मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये जाणार आहे। दुपारी 12 वाजता महापौर निवडीची औपचारिकता पार पडणार आहे आणि त्यानंतर महापौर आणि उपमहापौर आपापल्या दालनामध्ये जाऊन पदभार स्वीकारतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा मुंबई महानगरपालिकेमध्ये येणार आहेत। दुपारी 12 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि त्यानंतर महापौर आणि उपमहापौर आपापले पदभार स्वीकारतील। जवळपास 44 वर्षांनंतर भाजपची सत्ता आलेली आहे आणि भाजपचा महापौर बसतोय। प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद आहे की आपला महापौर बसतोय, आपल्या पक्षाचा महापौर बसतोय। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची साथ भाजपला मिळाली आणि अखेर मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपचा महापौर बसतोय। दुपारी 12 वाजता या निवडीचा कार्यक्रम हा पार पडेल। मुंबई महानगरपालिका ही अतिशय श्रीमंत महानगरपालिका अशी गणली जाते आणि आज या मुंबई महानगरपालिकेला आज महापौर मिळतोय।